नमस्कार मित्र हो, मी पूनम पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण कुठे आलोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आज आपण आलोय एका अशा ठिकाणी जिथे माझ्या बालपणाच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत। असं ठिकाण म्हणजे माझ्या मावशीचं गाव माध्याळ। इथे मी कशासाठी आले तर आहे माझ्या दादाचं लग्न आहे, त्याच्यासाठी मी इथे आलेले। बांगड्यांवरून तुम्हाला लक्षात आलं असेलच किती उत्साह आहे। त्याच्या लग्नाचे ब्लॉग आता उद्यापासून येतच राहतील। तरी पण बघूया की माझ्या मावशीचं गाव नेमकं कसं आहे ते। हा रस्ता जो समोर दिसतोय तो सरळ पुढे जातो आणि हा रस्ता सरळ पाहिलं तर तुम्ही गडिंग्लजकडे जातो, डोंगरदऱ्यातून हा रस्ता जातो। हा रस्ता खूपच अवघड आपल्याला दिसतोय, पण जर तुम्ही रस्ता बघताय ना हा, तर असं आठवणी आहेत की आता उन्हातून साधं मला चालत येताना इथे त्रास झाला। असं लहानपणी होतं की तिथं समोर जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती इतक्या लांब पूर्ण चढ आम्ही लहानपणी जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर अंतर चालत यायचो, का तर करवंद काढायला। इतकी छान आठवण असायची की आता शब्दात सांगणं खरंच कठीण आहे। आणि आज असं इतकं भारी वाटतंय की असं बऱ्याच वर्षानंतर इथं आले मी, की हे जे वडाचं झाड आहे हे म्हणजे असं दिसताना छोटं दिसतं, पण त्याच्याशीही माझ्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत। आम्ही बऱ्याचदा तिथे खेळलोय त्या झाडावरती। ते झाड बहुतेक आता तोडलेलं आहे। त्या झाडाची जी आडवी फांदी दिसते त्याच्यावेळी बऱ्याचदा बसलोय तिथे, मजा मस्ती केली। आज बऱ्याच वर्षांनी सगळ्या आठवणींना नकळत उजाळा मिळाला। इतकं छान वाटतंय, खरंच शब्दात सांगणं कठीण आहे। ही आहे शाळा। माझ्या मावशीच्या घराच्या एक्झॅक्ट मागे थोडासा डोंगरवजा आहे आणि त्या डोंगरावरती ही शाळा बसलेली आहे। आज म्हणजे असं वाटत होतं की मावशीच्या घराचा व्हिडिओ घ्यावा का, पण लग्नघर असल्यामुळे पाहुण्यांची लगबग आहे, त्याच्यामुळे आत्ता तो व्हिडिओ घेऊ शकत नाही। पण या शाळेमध्येही आम्ही असंख्य गप्पा गोष्टी खूप छोट्या मोठ्या गेम खेळलोय, त्याच्यामुळे ही आठवण ताजी झाली। खरंच खूपच भारी वाटते आज आणि खूप दुर्मिळ योग आज जुळून आलाय बऱ्याच वर्षानंतर। समोर पाहिलं तर आपल्याला भाताच्या गंजी दिसतील, पण त्या भाताचे हे नाही आहेत की ते काय आहे तर जी आपली ज्वारीची परिपक्व जे पीक असतं ते कापल्यानंतर जी धाटं येतात ती कट करून ते वाळवून ते सुकवून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती एक प्रोटेक्शन म्हणून भाताचं कवर म्हणजे घातलेलं आहे। आणि बोराचं झाड बघण्याचा योग आला। माझं गाव हे राधानगरीच्या आसपास असल्यामुळे पाणी मुबलक आहे, त्याच्यामुळे बोराची झाडं क्वचितच आढळतात। मला इतका आनंद झाला की खरंच वाटलं की रानमेवा चाखायला मिळतोय की काय, म्हणून मी पुढे आले। पण तिथं माझ्या दुर्दैवानं बोरं नव्हतीत, पण म्हटलं ठीक आहे तुम्हाला झाड तरी दाखवू। जो शाळेचा लांबून व्हिडिओ दाखवला ना तीच आहे ही शाळेचं मेन गेट। शाळेचं नाव आहे भावेश्वरी हायस्कूल माध्याळ आणि इथं आम्ही खेळायला यायचो, ती हीच इमारत। चला तर मग बघूया शाळेचा परिसर नेमका कसा आहे तो। समोर गेल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की छान मेहंदी आहे आणि दोन्ही मेहंदीची दुतर्फा मेहंदीतून आत जायला एंट्री आहे। आणि आज जाता जाता खरंच छान वाटतं की एवढी जास्त झाडी नाही आहे की एखाद्या ठिकाणी हे वाटावी, पण जे काही आहे ते नॅचरल वाटतं की आर्टिफिशियल कुठेही झाडांना कट केलेले नाहीत किंवा काहीच नाही, त्याच्यामुळे खूपच छान वाटतं। लाल लाल जी फळं दिसत आहेत ना ती मेहंदी परिपक्व झाली की मेहंदीला अशी फळे येतात। वारं खूप आहे त्याच्यामुळे आवाज नीट येतोय की नाही माहीत नाही, कारण हे ठिकाणही असं आहे की जमिनीपासून खूपच उंचीवर आहे। पण ही जी लाल फळं दिसत आहेत ना त्याचं असं वैशिष्ट्य की माझी आठवण अशी की लहान असताना आम्ही शाळेत असताना एकमेकांना ती फळे मारायचो आणि मस्त मजा मस्ती करायचो। आज बऱ्याच दिवसानं ही आठवण इथे आल्यामुळे जागृत झालेली आहे। फळांचं वर्णन केलं ती हीच फळं आहेत। दिसताना तुम्हाला ही छोटी वाटतायत, पण ही खूपच टणक अशी फळं आहेत की जी फेकल्यानंतर डोक्यात इतकं वाईट लागतं की खरंच म्हणजे अनुभव घ्यायचा असेल तर नक्की एकदा घेऊन पहा। जसं मी पुढे आले तसा माझा आनंद द्विगुणित झाला, कारण मला सीताफळाचं झाड दिसलं। कारण माझ्या लहानपणी मी सीताफळाची झाडं पाहिलेली आहेत आणि माझ्या भागामध्ये तशी सीताफळं येत नाहीत, जी कागलमध्ये येतात बऱ्याच प्रमाणात, की राधानगरीमध्ये ते आढळत नाहीत। आणि अरे वा, ह्या झाडाला एक सीताफळही लागलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल की खरंच किती आनंद, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर झाडाला पाहिलेलं म्हणजे लागलेलं सीताफळ पाहते, त्याच्यामुळे खरंच आनंद गगनात मावेनासा झालाय। आज बऱ्याच वर्षानंतर एखाद्या प्राथमिक शाळेत येण्याचा योग आला आणि प्राथमिक शाळेतले फलक म्हणजे खरंच अफलातून असतात की जे फलक वाचून आम्ही घडलो तशीच बरीचशी मुलं घडतात। बघा इथे काय लिहिले, कापडी पिशव्या घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी। आजही म्हणजे प्लास्टिक न वापरण्याचे संस्कार जर लहानपणापासूनच मुलांवर झाले तर पर्यावरणाचे संरक्षण आपोआपच होत जाईल, नाही का। निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही घरी यायला निघालो। थोडंसंच अंतर गेलो पण कितकं आपल्यातून वाटलं खरंच सांगणं कठीण आहे।
मग मला कडुलिंबाचं झाड दिसलं. कडुलिंबही तुम्हाला असं कागल आणि राधानगरी इतके जवळजवळ आहेत, पण वृक्ष संपदेमध्ये इतका फरक आहे की राधानगरीमध्ये कडुलिंबही क्वचित आढळतो, की कागलमध्ये तुम्ही बघाल तर बघावी तिकडे कडुलिंबाची झाडे आढळतील. हे आहे कडुलिंबाचं झाड. जे म्हणतात ना लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, त्या अंगाई वगैरे आहे ती ह्याच झाडावरून. इतकं छान वाटलं की कडुलिंब जे औषधी एक आपली वनस्पती आहे ती इथं मुबलक प्रमाणात आहे. ही आहे माझी बहीण आबोली, जी माझ्याबरोबर आली होती. इतकं छान वाटलं की तिच्यामुळेच मी हा दुर्मिळ योग आला की जुळून. मला एकट्यांनी काही इथं यायला परमिशन दिली नव्हती, कारण खेडेगाव असल्यामुळे थोडेसे रेस्ट्रिक्शन्स तर येतात आणि तितकं पार करतच आपल्याला पुढं जायला लागतं. मग असंच थोडासा रस्ता पार करत करत बघा ना किती छान आहे रस्ता, की असं म्हणतो ना की मला आवडते वाटवळणाची दाट झाडीची नागमोडीची, तसंच काहीसं फील येत होतं. आणि तो रस्ता ही मुळात शाळेची इमारत आहे आणि ती इतकी अफलातून आहे की खरंच शब्दात सांगणं कठीण आहे. की हे बघा तुम्हाला झाडांवरती एक छोटे छोटे फलक लावलेले दिसतील. हा काय प्रकार आहे तर तुम्हाला आत्ता लक्षात येईल की झाडं दत्तक दिली जातात मुलांना आणि त्या मुलांची त्या झाडांच्या वरती नावं लिहिलेली आहेत. आता इथं ते पावसामुळे गेले, मी मघाशी पाहिलं होतं, पण आता तिथून पुढं बरंच अंतर पुढे आले, त्याच्यामुळे परत तो व्हिडिओ घेता येणार नाही. पण मुलांवरती खरंच किती छान संस्कार बघा की झाडे लावा झाडे जगवा, जणू काय आत्तापासूनच पेरत गेलो तर त्यांना पुढे वृक्षतोडीविषयी जागृती करण्याची गरजच भासणार नाही, नाही का? बसा. इथून पुढे काही क्षण माझा आवाज नीट येत नाही म्हणून विचार करत होते की नवीन असा रेकॉर्डेड व्हिडिओ टाकावा का, पण जी परिस्थिती तेव्हाची होती ती मी सांगण्यात नाही आहे, म्हणून असा विचार केला की जसा आहे तसा आवाज तुम्हाला नॅचरल गोष्टी पोहोचाव्यात, म्हणून तोच आवाज तसाच पुढे कॅरी करते. आमच्या मावशीच्या घरातल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा आवाज येते, म्हणजे कुठेतरी जवळपास पोहोचलोय कळते, पण तरी पण कसं जायचं ते कळत नाही. बघूया आता कसं जमते. मला इथं जाऊन बसायचा मोह येतोय, पण आता जरा तब्येतही वाढली आणि वरती जाऊन बसणं कितपत शक्य आहे काय माहिती, पण खरंच अफलातून फिलिंग आहे. पण आता मेन महत्वाचं आहे की घरी पोहोचणं, की जो रस्ता सापडत नाही. बघूया आता कसं घरी पोहोचायचं, काय करावं बरं कसं घरी पोहोचावं. ही पळसाची फुलं आहेत, ह्याचे काहीतरी औषधी गुणधर्म आहेत, मला पण नाही लक्षात. की परवाच मला एक सर बोलले होते की ह्याची जी पावडर करून ठेवायची वाळलेल्या फुलांची आणि कशावरती तरी वापरतात, मला नाही माहिती, एक्झॅक्ट नाही आठवत आहे. पण ही आहेत पळसाची झाडं की ज्याच्या पानांच्या पत्रावळ्या केल्या जातात, की जी पूर्वीची सुग्रास भोजनं असायची किंवा एकत्र जे जेवण वाढलं जायचं ती ह्या पानांची पत्रावळी आहे. की जी पानं एकमेकात गुंफून एक गुरव जे असायचे ते लहानपणी मला आठवते की गावागावात ज्यावेळी कार्यक्रम असायचे त्यावेळी त्यांना शिदा म्हणजे तो बलुता दिला जायचा आणि त्याच्या बदल्यात ते घरोघरी कार्यक्रमांना पत्रावळ्या पुरवण्याचं काम करायचे. ही ती पळसाची पानं आहेत की ज्याच्या पत्रावळ्या लहानपणी गुरव घरी द्यायचे. आम्ही फिरत फिरत चाललोय खरं, पण रस्ता काय सापडायचं नाव घेणं झालंय. आता खरंच काय कसं परत जायचं काय कळेना. आता बहुतेक जेवढं अंतर पुढे आलं तेवढं परत मागे जावं लागणार आहे आणि ज्या रस्त्यानं आलो त्या रस्त्यानं कदाचित पुढे परत जायला लागते की काय, असा प्रश्न पडायला लागलाय मला. बघूया आता काय काय कसं कसं होतंय. रस्ता काय हा फायनली रस्ता सापडला. आबोली जरा पुढे येशील. आता तुम्हाला दिसेल की इतकं तारेचं कंपन म्हणजे सुटलेलं आहे. इथं निदान आम्ही ह्या चाळीच्या परिसरात मधून तरी बाहेर पडू शकतो. तिथून कुठेतरी मावशीच्या घराच्या आसपास आम्ही पोहोचतोय. बघूया आता कसं कसं पुढे काय काय होते ते. रस्ता पार करून पुढे आलो खरं खरं. आता हे जे दिसते ते जंगल वजा काहीतरी खूपच असं काय म्हणायचं गर्दी आहे झाडांची आणि हे पार करून पुढे जावं लागणार आहे. आणि इथंच कुठेतरी मावशीचं घर आहे. मला माहिती की इथून बाहेर पडल्यानंतर नक्की तो रस्ता सापडणार आहे, पण तिथंपर्यंत जाणं म्हणजे खरंच मुश्किल गोष्ट वाटते. बघूया आता कसं कसं जमते.
वेगळा ब्लॉग करायचा की मावशीचं गाव दाखवायचं. पण हे ब्लॉग आमचाच काहीतरी वेगळा होतोय की खतरनाक एखादा एक्सपिरियन्स शेअर करते की काय असं वाटतंय की एवढा असं रस्ता वगैरे शोधत शोधत पुढे जावं लागतं. मला काय असं ठिकाणी एकांत फिरायची सवय, मी कुठेही असं इकडे तिकडे फिरत असते. पण माझी जी मामी बहीण आहे जी माझ्याबरोबर आलेली ती घाबरलेली आहे की अशा ह्याच्यातून जावं लागतंय. बघूया फायनली रस्ता सापडेल असं वाटते. पुढे पुढे जाणं तर आपल्या हातात आहे, मार्ग कधी ना कधी नक्कीच मिळेल. पुढे चालत आलो तर ही दिसते सार्वजनिक शौचालय की आजूबाजूला झाडीचं नाव नाही, रस्त्यांचं घरांचं नाव नाही आणि शौचालय कशाला बनवले ते प्रश्न पडतोय. तरी पण बघूया पुढे गेल्यानंतर मला वाटते की बी पॉझिटिव्ह की लगेचच घर सापडेल. बघूया काय होते ते. बऱ्याचदा असं होतं की बरीचशी ठिकाणं ओळखीची असतात. बराचसा कालावधी आपण तिथं घालवलेला असतो. हे सगळं माझ्या ठिकाणं ओळखीचं आहे. मी इथं बराचसा कालावधी घालवलाय. पण असं होतं की कालांतरानं आपल्या दृष्टी आड होतं आणि आपल्याला आठवत नाही. तसं काहीच झालंय. आम्ही इथंच भटकते पण नेमकं कुठे आहोत तेच काही कळत नाही. फायनली पुढे घरं दिसत आहेत, पण घरापर्यंत जाणाऱ्याचा मार्ग किती कठीण आहे ते तुम्हाला दिसत असेल की ह्या झाडा झुडपातून एवढं पार करत 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 पुढे जावं लागते. पण ह्याचाच आनंद आहे की फायनली मावशीच्या गल्लीच्या आसपास तरी आम्ही निदान पोहोचलोय. चला तर मग बघूया पुढे काय वाढून. इथून एक छोटीशी पायवाट जाते की तिथून पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला आता मावशीच्या घराचा गल्लीचा रस्ता दिसणार आहे. तिथून आम्ही चाललोय चालत. आता बघूया आता कसं कसं. फायनली जंगलातून तरी मुक्तता झाली आहे. मावशीच्या घराच्या आसपास आलोय एवढं कळतंय. फायनल रस्ता दिसेल तुम्हाला किती चिंचोळ्या रस्त्यातून मी खाली खाली एक एक पाऊल सावकाशीनं टाकत टाकत खाली जाते आणि मग तिथून खाली झाल्यानंतर मावशीच्या घराचा रस्ता मला फायनली भेटलेला आहे. फायनली फायनली आम्ही मावशीच्या इथे पोहोचलोय. रस्ता शोधत शोधत कसं बस